रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत खूप चांगला आणि मस्त असा फ्लॅट दाखवतोय। जो फ्लॅट आहे तो आपला हिरनंदिनी रोडहाऊसमध्ये आहे। हिरनंदिनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला हा फ्लॅट आहे। 2017ला याची सोसायटी झालेली आहे। 2017 ते 2025 म्हणजे जो काय तो मधला टाईम झाला तेवढी वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तुमच्या हॉलमधनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, हे सगळं खेळण्याचं वगैरे सगळं ॲम्युनिटीज वगैरे तुम्हाला त्या हिरनंदिनी रोडहाऊसमध्ये आहे। याच्या जस्ट अपोजिटला आपण जर गेलो तो TCSची कंपनी आहे, जी टाटा कन्सल्टन्सी म्हणून आहे, ती त्याच्या अपोजिटलाच आहे। आणि इथेच हा तसा बघितलं तर 2.5 BHK फ्लॅट आहे। याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 9,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स आहे आणि 925 कार्पेट असणारा हा 2.5 BHK फ्लॅट आहे। तर ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हिरनंदिनी इस्टेट आहे। इथे तुम्ही हॉस्पिटल्स म्हणा, शाळा, न्यू हॉरिझॉन शाळा, हिरनंदिनी शाळा, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या 2-3 शाळा ह्याच्यापासून जवळ असणार आहेत। फ्लॅट पण खूप चांगल्या पद्धतीनं आणि मोठा आणि रेट वाईज जरी विचार केला तर रेट वाईज पण चांगला फ्लॅट आहे असा। आणि त्याच्यानंतर इथं OC तुम्हाला CC आहे, तुम्ही कोणत्या बँकेकडून लोन वगैरे तुम्ही सगळं नक्की घेऊ शकता। लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, ह्याला पॉवर बॅकअप, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे। बाकी इथे खूप चांगल्या पद्धतीनं हे हिरनंदिनी इस्टेट डेव्हलप झालेलं आहे। जर कोणाला हा हिरनंदिनी इस्टेटमध्येच राहायचं असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी आहे का आपण फ्लॅट काढतोय। जर समजा आपण फ्लॅट बघायचा एकदम विचारच जर केला तर मोबाईलच्या कंपासद्वारे जर आपण बघितलं तर साधारण नॉर्थ ईस्ट फेसिंग, तसं ईस्ट वेस्ट जास्त आहे पण नॉर्थ ईस्ट म्हटलं तरी तुम्हाला चालेल की हा नॉर्थ ईस्ट पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला येऊ शकतो। तुम्ही बघू शकता की हिरनंदिनीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक फ्लॅट, त्याच्यानंतर हा एक फ्लॅट आणि समोर तुम्हाला 2 फ्लॅट। आणि लिफ्टचा जर विचार केला तर 1, 2 अशा 2 मोठ्या आणि चांगल्या पद्धतीच्या लिफ्ट आहेत। खूप सुंदर लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। बिल्डिंग तशी बघितलं तर हायर फ्लोअर आहे, पण आपला जो फ्लॅट आहे तो खरं बघितलं तर लोअर फ्लोअरचा फ्लॅट आहे। मालकांनी आता जे घरमालक हे राहत आहेत यांनी ऑलरेडी हे तुमचं सेफ्टी डोर एक ऑलरेडी बनवून घेतलेला आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगितलं ते आपण वेस्ट दाखवतोय आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल तुम्हाला हा मिळतो। पद्धतशीर असे चांगल्या मस्तपैकी मोठा असं तुम्हाला हॉल मिळेल। आणि हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला उभे राहिलात तर तुम्हाला हिरनंदिनी रोड दुसऱ्या बिल्डिंग्स आणि ह्या ॲम्युनिटीज व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो। याच्यासोबत एक कार पार्किंग तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला असं मस्त मोठं असं प्रशस्त किचन आहे, जे ह्या मालकांनी आता सोडल्यानंतर आहे तसं सोडून दिलेलं आहे। तर किचन तुमचं तिथून चालू होतं असं U शेपमध्ये तुमचं किचन मात्र इथपर्यंत येते। इथं आल्यानंतर तुम्हाला फ्रीज म्हणा, ह्या त्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा आहेत। त्याच्यानंतर जेव्हा आपण किचनच्या बाहेर येणार आहोत, किचनच्या बाहेर आलं तर तसं जर बघितलं तर इथे एक डक्ट आहे। हा डक्ट तुम्ही ही भिंत तोडल्यानंतर ही वापरात येण्यासारखी आहे। बऱ्याचशा लोकांनी हे सगळं वापरून घेतलेलं आहे। ही भिंत तोडल्यानंतर तुम्ही पलीकडे जावा, पलीकडे जाऊन तो तुम्हाला सगळा एरिया मात्र वापरायला नक्की मिळतो। अशी एवढी मोठी जागा तुम्हाला इकडनं नक्की मिळते। त्याच्यानंतर हा हाफ बेडरूम आहे। हाफ बेडरूम आहे म्हणजे नुसता बेडरूम हाफ आहे असं जाणवत नाही, मोठा आणि प्रशस्त हाफ बेडरूम आहे। आणि ही भिंत तुम्ही तोडून पलीकडे सरकू शकता आणि इथून तुम्हाला ही परत जागा तुमच्या ह्या बेडरूममध्ये तुम्ही कव्हर करून नक्की घेऊ शकता। म्हणजे बाकीच्यांनी घेतली म्हणून मी तुम्हाला सांगितले की तुम्ही पण हे करून घेऊ शकता। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार त्याला कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडलं मोठं प्रशस्त चांगलं मिळतं। इथे ह्या साईडला आल्यानंतर परत तुम्हाला इकडे जरी आलात तर इकडे पण तुम्ही बघू शकता किती मोठी जागा आहे, जी तुम्ही तुमचे कपडे वाळवायला म्हणा किंवा वॉशिंग मशीन ठेवायला म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी हीच जी जागा आहे ती तुम्ही सगळी कव्हर होऊ शकते। म्हणजे इकडे जरी आलात तरी तुम्हाला ही अशी एवढी मोठी जागा मात्र ही कव्हर करता येते। अशा पद्धतीने लोकांनी केले, याला मस्त खाली फरशा वगैरे लावून जर केलं तर मस्त मोठं ही जागा पण तुमचे कपडे म्हणा, ह्या त्या सगळ्या गोष्टी स्टोरेज म्हणा, त्या सगळ्या बनवण्यासाठी तुम्हाला नक्की चान्स आहे, नाही असं नाही। म्हणजे बाकीच्यांनी केलं आहे मात्र असं तर ते तुम्ही करू शकता। थोडक्यात जागा पण वाढेल त्याच्यामुळे। त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक बेडरूम असणार आहे। जे बेडरूम तुम्ही बघू शकता किती मोठा बेड आहे। बेड ठेवल्यानंतर ह्या साईडला पण जागा आहे, कपाट पण एक एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, समोरच्या साईडला पण जागा आहे। आणि इकडे जरी आपण आलो तर इकडे पण तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी टाईप बनवलेला आहे। ते त्या पद्धतीने तुमचं ह्याचा जरी व्ह्यू बघितलं तर तुम्हाला ॲम्युनिटीज व्ह्यू इकडनं पण ह्या बेडरूमचा पण ॲम्युनिटीज व्ह्यू तुम्हाला मिळू शकतो। अशा पद्धतीचा हा एक बेडरूम आहे, म्हणजे 1, 2 आणि आता शेवटचा आपण बेडरूम बघतोय। शेवटच्या बेडरूमला जर आपण आलो तर हा पण मोठा प्रशस्त आणि चांगला आहे। याची क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण चांगली आहे। हा बेड तुम्ही बघू शकता, ह्या साईडला बेड आहे, एवढी मोठी 6-7 फूट जागा इकडे आहे। इकडे पुरं मोठं कपाटाचं प्रावधान आहे। त्या साईडला परत इकडे जर आला तर इकडे पण 4-5 फूट जागा तुम्हाला उपलब्ध आहे। ह्या साईडला जर गेले तर 2 फूट जागा आहे। परत इकडे जर आपण विचार केला इथं पण तुम्हाला एक बाल्कनी टाईप जागा स्टँडिंग टाईप दिलेली आहे आणि ॲम्युनिटीज तुमच्या घरामधनं इकडनं ॲम्युनिटीज दिसतंय।
ह्या साईडला परत तुम्ही जर आला तिथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आहे, पलीकडली बिल्डिंग दिसते. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण समोर आलो तर इथे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हेही मोठं आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे मिळेल. ज्या लोकांना हिरानंदानी इस्टेटमध्येच राहायचे, 2.5ची गरज आहे किंवा 2.5ला 3 म्हटलं तरी चालण्यासारखं आहे, लोकांची संख्या आहे पण हिरानंदानीचं स्वप्न आहे बाबा हिरानंदानीमध्ये राहायला जायचं, तर त्यांच्यासाठी हा मोठ्यात मोठा फ्लॅट चांगल्या पद्धतीचा आहे. हे मालक जे आहेत ह्या मालकांनी 2,55,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत ठेवलेली आहे. 2,55,00,000 मध्ये फ्लॅट निगोशिएबल आहे. फ्लॅटमध्ये खरंच काय तसं बघितलं तर तुम्हाला हे जे सामान बिमान काढून साफसफाईची म्हणा किंवा एखादा पेंटिंगचा हात जर मारला तर चांगला आहे, एवढाच खर्च ह्याच्यामध्ये येऊ शकतो. किंवा तुम्हाला नवीन जर त्याच्यात फर्निचर घालवायचं आहे काहीतरी त्या पद्धतीनं जर केलं तर मग तो खर्च येणार आहे. पण 2,55,00,000 मध्ये हा फ्लॅट निगोशिएबल असणार आहे. हा फ्लॅट जर तुम्हाला बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू. चांगला फ्लॅट आहे, मोठा फ्लॅट आहे. कारण इकडे जर तुम्ही विचार केला तर तसे फ्लॅट जातातच. म्हणजे हिरानंदानीचं एक सिंपल आहे, 1 करोडला 1 BHK, 2 करोडला 2 BHK, 3 करोडला 3 BHK. तर हा तसा 3 BHK होतोयच ना. तर 2,55,00,000 मध्ये निगोशिएबल होणार आहे. जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही दाखवू. आम्ही वेगवेगळे नवीन फ्लॅट रोज काढतोय, रोज प्रत्येकाच्या दारात जातोय आणि रोज काहीतरी लोकांना द्यावं असं वाटतं. म्हणून आम्ही आमची धावपळ, आम्ही आमची मेहनत रोज करतोय आणि तुमच्या विश्वासावरती परत परत खरं उतरण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करतोय. पण त्याच्याशिवाय तुमच्या आशीर्वादाची पण आम्हाला गरज नक्की तेवढी आहे. तर तुमचा आशीर्वाद म्हणून सबस्क्रायबर जास्त करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी बघा, हीच आमची कमाई याच्यामध्ये असू शकते. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.